बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यानंतर आजच्या कार्यक्रमाची उद्देशा या पद्धतीने प्रकाश वाघमारे साहेब डॉक्टर सुरेश काटणे साहेब आज विषय पावसाळ्यातील आजार घ्यावयाची काळजी सूत्रसंचालन आहे करत आहे गीत विजेत वगैरे जाते आणि आवाजाचं काम भीमराव वाघमारे साहेब आणि कुमार आपल्याला अशोक अवसरे साहेबांकडून दिलेला आहे. तेव्हा कार्यक्रमाची पद्धतीने उद्देश आहे तेव्हा मी आपण सामोरे येते आता वंदना ग्रहण करूया. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजचा विषय आपल्यासमोर फ्लेक्स पण लावला आहे. आपल्याला आज आपला विषय पावसाळ्यातील आजार व घ्यावयाची काळजी हे आपल्याला मार्गदर्शन करतील आजचे वक्ता डॉक्टर सुरेश काटणे सर. आज कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे साहेब हे ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना जय भीम. अध्यक्षांनी आपलं स्थान ग्रहण केलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे वक्ता डॉक्टर सुरेश काटणे साहेब यांनी सुद्धा विचारांच्यावर आसनस्थ व्हायचं आहे. आजचा विषय पावसाळ्यात आजार व घ्यावयाची काळजी हे आपल्याला सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद पुणे डॉक्टर सुरेश काटणे याआधी पण त्यांनी आपल्याला फार चांगल्या पद्धतीनं वेळोवेळी आपल्याला ते मार्गदर्शन करत राहतात आणि आपलं स्वास्थ्य व्यवस्थित राहावं त्यासाठी ती एक सामाजिक बांधिलकी ते आपली पूर्ण करतात आणि आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. हेल्थ इज वेल्थ म्हणजे आपलं जर शरीर स्वस्थ तर मन बुद्धी चेतन असते आणि त्याच्यासाठी शरीर स्वस्थ ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला विशेष या पावसाळ्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे ते आपल्याला आपल्या वक्त्याद्वारे ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच. तेव्हा आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका गीताने सुरुवात करत असतो. तेव्हा मी विजय चौरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या साप्ताहिक वंदनेसाठी गीत प्रस्तुत करायचं. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या साप्ताहिक वंदनेचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे साहेब, वक्ते सुरेश काटणे साहेब, सूत्रसंचालन करणारे विजय नागले साहेब या सर्वांना जय भीम करून तसेच उपासक उपासिका यांना जय भीम करून मला या कार्यक्रमात गीत गाण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकाचे आभार. आजचा विषय पावसाचा असल्याकारणाने मी पावसावर एक गीत गात आहे. लेखक आहे र वा दिघे यांच्या कादंबरीवरून हे कविता घेतलेली आहेत. तरी काय चूक वगैरे झाली तर माफ करा. पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझं लय तानील सात गावानी. पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझं लय तानील सात गावानी. बघ नांगरलं पुळवून वज केली सुगरण बाई पाभरीला शेतावर नेली. तापली धरणी पोळली चरणी
मी आणवानी शेत माझं लय तानील चातकावानी शेत माझं लय तानील चातकावानी हा निडळावर मी हात ठेवूनी वाट किती पाहू खिंडी तोंडी हटवा द्या तू नको उभा राहू वरड वरड वरडती राणी मोर मोरनी शेत माझं लय तानील चातकावानी शेत माझं लय तानील चातकावानी पडर पाण्या पान विरगा आला रोहिणीचा पाळण्यार लागे भावा आदी बहिणीचा पान पडतू पान मिरगा आदी रोहिणीचा पाळण्यार लागे भावा आदी बहिणीचा पडर पाण्या भिजवी जमिनी शेत माझं लय तानील चातकावानी शेत माझं लय तानील चातकावानी पडर पाण्या शेत माझं अंगण सोन्याचं डुलत डुलत खुलत त्यात पीक मोत्याचं कार तिळा तू झाला पिवळा शेवंती वाणी कार तिळा तू झाला पिवळा शेवंती वाणी शेत माझं लय तानील चातकावानी शेत माझं लय तानील चातकावानी आलावळी व खिंडी तोंडी शिवार जोडीत जाई चारे झाडाखाली झनी पाभर सोडीत जेवण घेऊन शेतावरती चालली कामिनी शेत माझं लय तानील चातकावानी शेत माझं लय तानील चातकावानी पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझं लय तानील चातकावानी शेत माझं लय तानील चातकावानी शेत माझं लय तानील चातकावानी जमीन फारच चांगल्या पद्धतीने त्याने पावसाची आपल्याला सर्वाला प्रतीक्षाच असते. चातक पक्षी जशा पावसाची प्रतीक्षा करतो तसेच सर्वच आपण प्रतीक्षा पावसाची करत असतो आणि पावसामुळे आपलं पूर्ण जीवन जे सायकल आहे ते बदलत जातं. हिवाळा पावसाळा उन्हाळा ज्या पद्धतीनं आवश्यक आहे त्या गोष्टीला तेव्हा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. त्यानंतर आपल्या विहाराचे अध्यक्ष अशोक गौचरे साहेब प्रास्ताविक त्यांना मी विनंती करतो. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विचारमंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या संघाचे उपाध्यक्ष प्रकाश वाघमारे साहेब, आमचे आजचे वक्ते डॉक्टर कठारे सर, सूत्रसंचालन करणारे आमचे सचिव विजय नागले सर, त्याचप्रमाणे आमच्या संघाचे संस्थापक सचिव महेंद्र जाधव साहेब, बहुजन हित संघाचे आमचे पदाधिकारी, महिला संघाच्या भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष शारदाताई ओवाळ, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मागच्या 15 दिवसापूर्वी कठाणे सर पावसाळा सुरू होण्यापूर्वी कठाणे सरांचं माझं संभाषण झालं की ते म्हणाले पावसाळ्यामध्ये जे आजार होतात त्याच्याबद्दल आपल्याला विहारामध्ये एखादा विषय घेता येईल का. तर म्हटलं ठीक आहे. मध्यंतरी 2 स्मृती दिनं होती विहारामध्ये, त्यामुळं आणि पाऊसही 6-7 तारखेपर्यंत भरपूर पडलेला होता.
या कार्यक्रमाला सगळ्यांची उपस्थिती पण पाहिजे होती, म्हणून आम्ही म्हणालो की आपण थोडा पाऊस उघडू द्या आणि त्यानंतर आपण हा कार्यक्रम घेऊया. त्याप्रमाणे डॉक्टर साहेबांना आणि आम्ही विचार करून आज आपण आपल्या उपासकांसाठी हा कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे. तर पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळं अनेक रोग उत्पन्न होतात. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कावीळ. दूषित पाण्यामुळे मध्यंतरी पहा विश्रांतवाडी, नागपूरतळ, धानोरी या ठिकाणी अगदी दूषित पाणी म्हणजे ड्रेनेजचं पाणी, मिश्रित पाणी आपल्याला येत होतं. त्याच्यामुळं या प्रभाग क्रमांक 2मधील नगरसेवकांनी महानगरपालिकेवर मोर्चा नेला होता आणि या पाण्याच्याबद्दल तक्रार महानगरपालिकेकडे केली होती. मध्यंतरी आमच्या विभागामध्ये पण ड्रेनेजचं पाणी याच्यामध्ये आलेलं होतं पिण्याच्या पाण्यामध्ये. आम्ही मुलाला, माझा मोठा मुलगा कॉर्पोरेशनमध्ये जाऊन पूर्ण आम्ही लाईनच बदली करून टाकली आणि जवळजवळ 1 वर्ष आम्ही ते पाणी पितच नव्हतो. अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये हे जे रोग निर्माण होतात त्याच्यामध्ये मी म्हणालो कावीळ आणि म्हणजे पोटदुखी आणि त्याच्यामध्ये अनेक हे होतात. तर त्याच्याबद्दल आज आपल्याला कटाने सर पावसाळ्यातील आजार व त्याच्यावर घ्यावयाची काळजी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. प्रथमतः सर्वांना जय भीम. आजचा विषय हा थोडा वेगळाच आहे आणि सध्याच्या काळात त्याची गरजच आहे. विषय आहे पावसाळ्यातील आजार आणि घ्यावयाची काळजी. तसा विषय किंवा आजार हा बहुतेकांना सगळ्यांना परिचित असतो, अनुभवातून गेलेला असतो, घरच्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये सफर झालेले असतात. असा हा विषय हा मुद्दाम पावसाळा चालू होण्याच्या तोंडावरच आपण निवडलेला आहे. कुठलाही ऋतू हा किंवा सीझन हे सुरू होण्यापूर्वी त्या ऋतूशी आपल्याला समरस होण्याकरता थोडा अवधी लागतो आणि त्या अवधीमध्येच आपल्याला आजार किंवा संबंधित आजाराचे होण्याची शक्यता असते. या दिवसामध्ये विशेषतः पावसाळ्यामध्ये हवा ही प्रदूषित असते, हवेत धुलीकण असतात. पाऊस आल्यानंतर जमिनीत साचलेला हा कचरा, पाला हे ते पावसाचं पाणी ह्या त्या कचऱ्यामध्ये जातं आणि हे पाणी, दूषित पाणी आपल्याला पिण्यास आल्यानंतर आपल्याला हे पावसाळ्यात होणारे आजार होतात. त्याच्यातला सगळ्यात पहिला आजार म्हणजे डायरिया, अतिसार हा सगळ्यांना परिचित आहे. तर याचं कारण म्हणजे दूषित पाणी, बुरशीयुक्त पाणी, कचरायुक्त पाणी आणि याच्यामध्ये रोटा व्हायरस हे एक प्रकारचे जंतू असतात. या जंतूमुळेच हा अतिसार होतो. दूषित पेशंट किंवा मनुष्य हे विष्ठेवाटे त्याचे बरेचसे हे दूषित असलेले म्हणजे रोटाव्हायरस असलेले हे पदार्थ टाकले जातात आणि त्याच्यावर माशा किंवा त्या माणसाचे स्वतःचे हाताने किंवा खाण्यामुळे हे दुसऱ्या माणसाला त्याचं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्याचे पहिल्यांदा प्रथम लक्षण आपण बघूया. लक्षण काय असतं तर ज्याला नेहमीपेक्षा साधारण 300 ग्राम हे अधिक पातळ संडासला होत असेल तर त्याला अतिसार झालेला सांगतो. हा अतिसार हा त्याच्या प्रमाण आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याचा प्रमाण आणि किती वेळा होतो याच्यावर त्याची सिव्हिरिटी किंवा गंभीरता ही अवलंबून असते. याच्याकरता आपल्याला तशी अशक्तपणे नसल्यामुळे काळजी घेण्याची जास्त गरज आहे. तर याची लक्षणं म्हणजे कसं पहिल्यांदा सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे शरीरातले कमी होतात. हे कमी झाल्यामुळे त्याचे हातपाय हे थंड पडतात, चेहरा सुकतो, गाल बसतात, डोळे खोल जातात आणि अशक्तपणा वाढतो. त्याचे नाडी ही फास्ट असते.
BP डाऊन झालेला असतो, अशक्तपणा वाढतो. अशक्तपणा वाढल्यामुळे काय काय असते, ORS म्हणजे ओरल रिहॅबिलिटेशन सोल्युशन हे रेडीमेड मिळतं किंवा आपल्याला पुढं घरी करता येतं, ती पद्धत नंतर सांगेल. तर याच्याकरता अशक्तपणा वाढल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्याची काळजी घेणे हे गरजेचं असते. तर याच्यामध्ये हे जे रोटा व्हायरस असतात, हे रोटा व्हायरस हे माणसाला अशक्तपणा आणतात. याच्यामध्ये हे आपल्या त्या पावसाळ्यामध्ये आर्द्रता असते. आर्द्रता असल्यामुळे साहजिकच आपला प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, भूक मंदावलेली असते. त्यामुळं काळजी घेणे गरजेचंच असते. तसंच सध्या जर आपण पाहिलं तर हवेतून जे पडणारे जीवाणू जंतू हे पाण्यामध्ये मिसळलेले जातात. तसेच याला वॉटरबॉर्न डिसीज म्हणतात. वॉटरबॉर्न डिसीज म्हणजे काय, तर पाण्यामुळे होणारे जे विकार, आजार, अस्वच्छता, कपड्याची स्वच्छता नव्हे, याच्यामुळे जे डिसीज होतात त्याला वॉटरबॉर्न डिसीज असे म्हणतात. आणि यावर्षी जर पाहिलं आपण तर एल नॅनो याचा प्रशांत समुद्रामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त झालेला दिसतो. याच्यामुळे त्यांनी म्हणजे हवामान खात्याने किंवा संघटनेने, त्याला WMO म्हणतात, त्यांनी अशी वॉर्निंग दिलेली आहे की जुलै ते सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये हे पाण्यासंबंधीचे आजार, हवामानासंबंधीचे आजार हे वाढण्याची शक्यता असते. या दिवसांमध्ये पावसाळा तरी जास्त होईल किंवा अचानक ऊनसुद्धा जास्त होईल. आता आपण सध्याचा सीझन पाहतोच आहे की आत्तापर्यंत पाऊस हा धोधोचा पाऊस होता, म्हणजे जोरात 4-5 दिवस पाऊस होता. त्याच्यानंतर एकदा पाऊस कडक ऊन पडायला सुरुवात झाली. असे जे विचित्र हवामान चालू आहे, त्याच्यामुळे सुद्धा हे दुखणं हे अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तर आता तर पहिल्यांदा आपण अतिसार पाहिलेला आहे. आता दुसरं डिसेंट्री डिसेंट्रीमध्ये काय असतं, त्या पेशंटचे विष्ठेवाटे हे जंतू हे पसरले जातात. ते पसरले गेल्यानंतर त्याची जर त्यांनी हाताची स्वच्छता राखली नाही किंवा त्याच्या जो नर्सिंग करणार आहे किंवा त्याच्या घरातले जे माणसे त्यांना त्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. खाण्यापिण्यामध्ये सुद्धा संसर्ग होण्याची शक्यता असते. तर याचं मुख्य लक्षण म्हणजे काय असतं, तर हे जे विष्ठेवाटे आलेले जे जंतू असतात ते पोटामध्ये गेल्यानंतर आतड्यामध्ये जातात. आतड्यामध्ये गेल्यानंतर तिथं त्याची वाढ होते, पोटाला व्रण पडतात, आतड्याला व्रण पडतात. त्यामुळं शौचावाटे रक्तसुद्धा पडतं आणि मुरडा असतो, कारण तिथे एक प्रकारची जखम झालेली असते. त्यामुळे पोटामध्ये मुरडा होतो. हे मुख्य साईन आहे, ते सिस्टम आहे. तर या मुरडा याला जवळजवळ तो पेशंट 15-20 हा वेळा संडासला जायचा इच्छा करतो, कारण प्रत्येक वेळेस त्याला मुरडा होतो पण त्याला संडास होईल असं काही नाही आहे. त्याला वारंवार संडासला जावं लागतं, अशक्तपणा येतो, लघवीमध्ये युरिया सापडते, संडास तपासले असते ॲल्ब्युमिनियम सापडतो. तर याच्यामध्ये डोळे हे सुद्धा अशक्तपणामुळे होत गेलेलेच असतात. BP कमी झालेला असतो, लघवी पिवळसर होती आणि त्याला संशय वारंवार झाल्यामुळे अशक्तपणासुद्धा येत असतो. याच्याकरता सुद्धा त्यांनी पाणी उकळून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा डॉक्टर विचारतात की काय होतं, आपण सांगतो जुलाब होतात, परंतु ते डॉक्टर मुद्दा विचारतात की ते पोटात दुखतं का हे विचारण्याचं कारण काय असतं, तर साध्या ज्या डायरिया असतात म्हणजे अतिसार असतो त्याच्यामध्ये पोट दुखत नसतं. परंतु आत्ता जे सांगितलं डिसेंट्री, हगवण, याच्यामध्ये ह्या अमिबामुळे हे पोट दुखत असतात आणि पोट दुखत असल्यामुळे दोघांची ही ट्रीटमेंट बदलते. जर साध्या अतिसार असेल
तर त्याला फ्युरोझोलिडीन देतात किंवा जेंटामायसिन इंजेक्शन देतात, लार्फ्लॉक्स देतात, आयुर्वेदामध्ये घेतलं तर कुटिजारिस्ट देतात, दाडिमावला देतात. परंतु ह्या डिसेंट्रीमध्ये त्याची ट्रीटमेंट एकदम बदलली. त्याच्यामध्ये फ्लॅझिन नावाच्या गोळ्या देतात, म्हणजे मेट्रोनायडेझॉल. हेच औषध जर लागून पडलं तरच त्या पेशंटला त्याचा आराम पडतो आणि नंतर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि त्याचा हा कोर्स हा 7 दिवस घ्यावा लागतो. फ्लॅझिन नावाच्या 400 mgच्या ज्या गोळ्या असतात ह्या जवळजवळ 7 दिवस घ्यावं लागतात. तेव्हा त्याचं प्रमाण कमी होतं. याच्यामध्ये 2 प्रकार असतात, ॲक्यूट आणि क्रॉनिक. याच्यामधले जंत लवकर मरत नसल्यामुळे ॲमिबिक जे जंत असतात ते लवकर मरत नसल्यामुळे ते जंतू हे बऱ्याच दिवस पोटात असतात, पाण्यामध्ये बाहेर असतात. त्यामुळे त्याला वारंवार जाण्याची शक्यता वाटते. जो जुना विकार असतो त्याला क्रॉनिक ॲमिबॅसिस म्हणतात आणि ज्याला नुकताच सुरू झालेला असतो त्याला ॲक्यूट डिसेंट्री म्हणतात. तर ह्या दोन्ही डिसेंट्रीमध्ये ह्या दोन्ही हगवण्यामध्ये फरक असते आणि त्याच्यामुळे सुद्धा ही ट्रीटमेंट बदलली जाते. आपण आता डायरिया आणि डिसेंट्री पाहिले. आता पुढचे कुठले आजार होतात. याच्यामध्ये टायफॉइड होतं, कॉलरा होता, कावीळ होते, मलेरिया होतो, एक गुनियावरून बनतो, लेप्टोस्पायरोसिस हा सुद्धा त्या पाण्याच्या दूषित पाण्यात होतो, सर्दी खोकला होतो, त्वचेचे विकार होतात. अशा प्रकारे बरेचसे विकार होत असतात. तर आपण त्याच्याबद्दल थोडक्यात जरा माहिती घेऊ. तर आपण सध्या डायरिया आणि डिसेंट्री हे पाहिलेले आहेत. आता तिसरा गॅस्ट्रोमध्ये काय असतात, त्याला विसूचिका म्हणतात मराठीमध्ये. याच्यामध्ये त्या पेशंटला जुलाब आणि उलटी होते. जुलाब उलटी हे तसे पाहिले तर हे धोकेदायक साईन असते. गॅस्ट्रो कशामुळे होतं तर दूषित पाणी, डबक्यातले पाणी, साचलेला केर कचरा आणि त्याच्यामध्ये ई कोलाई नावाचे ते जंतू असतात गॅस्ट्रोमध्ये. तर याच्यामुळे जुलाब आणि उलटी हे दोन्ही असतात. तसंच गॅस्ट्रोमध्ये हे जे पाणी असतं हे तर दूषित असतं आणि जास्त प्रसार हा आईस्क्रीम किंवा बर्फ याच्यामध्ये असतात. बर्फ आणि आईस्क्रीममध्ये काय असतात हे जंतू ते लवकर मरत नसतात. त्यामुळं आणि साहजिकच आपण खात असतो, तर खात असल्यामुळे त्याचे ते जंतू आपल्या पोटामध्ये जातात. तर आपण आता टायफॉइडबद्दलच बघत होतो. तर याच्यामध्ये सॉरी गॅस्ट्रोबद्दल बोलत होतो. तर गॅस्ट्रोमध्ये जुलाब उलटी जर हे होतच असते त्याच्याकरता इंजेक्शन हे जेंटामायसिन देतात, ORS देतात. ORS याच्यामध्ये फार महत्त्वाचं असतं कारण त्याच्या शरीरातले क्षार आणि पाणी कमी झालेले असतात. क्षार आणि पाणी कमी झाल्यानंतर फार लवकर त्याला अशक्तपणा येत असतो. तर याच्याकरता त्याला जास्तीत जास्त पाणी म्हणजे क्षारयुक्त पाणी कसं देता येईल हे बघितलं जातं. त्याच्यावर ट्रीटमेंट म्हणजे आर्यन लिंगर लॅक्टेड हे सलाईन म्हणून देतात. नॉर्मल सलाईन देतात. टॅबलेट घ्यायचा झाला तर त्याच्यामध्ये नार्फोलॅक्स ह्या गोळ्या देतात, फ्युरोझोलिडीन देत जातात, आयुर्वेदमध्ये कुटिजारिस्ट देतात आणि दाडिमावला देतात. तर हा तसा पाहिला तर सिव्हिअर समजला जातो. आत्तासुद्धा आत्ताच एक परवा बातमी आली होती. मंत्रालयामधील लोकांना जवळजवळ 20-25 लोकांना हे जुलाब उलटी झाला. जुलाब उलटी काय झालं तर त्याची ती वरती पाण्याची टाकी होती, ती पाण्याची टाकीचं झाकणच नव्हतं किंवा लावलं गेलं नव्हतं. त्यामुळे पावसाचं पाणी त्याच्यामध्ये गेलं आणि ते पाणी दूषित होत त्यांना गॅस्ट्रोसदृश्य असे लागून झाले. त्यांना ताबडतोब ट्रीटमेंट मिळाली, त्यामुळं ते लोक बरे झालेले आहेत. आता पुढचा कॉलरा हा त्याच्यापेक्षा भयानक रोग आहे. याच्यामध्ये जर तुम्ही ट्रीटमेंट ही ताबडतोब दिली नाही तर मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता असते. कॉलरामध्ये काय असतात तर कॉलरा म्हणजे ई कोलाई तर असतो
परंतु त्याच्यामध्ये कॉलरी ह्या नावाचे जे जंतू असतात आणि त्याचा सल्फरम टाईप असे बारके जंतू असतात. हे जंतू ह्या पोटामध्ये जातात. त्या जंतू पोटामध्ये झाल्यानंतर ते पित्ताशयामध्ये जातात. पित्ताशयामध्ये राहतात आणि तिथून त्याची वाढ होऊन ते आतड्यावर एक प्रकारचा अटॅकच करतात. त्याला जर आपण ताबडतोब उपचार केला नाही तर मात्र ते जेवणसुद्धा येऊ शकतं. त्याची लक्षण म्हणजे कॉलराचे जे लक्षणं असतात त्याची जी संडास असते ही तांदळाच्या पेजेप्रमाणे करतात आणि त्याच्यामध्ये शरीरातलं हे पाणी जास्त प्रमाणामध्ये जात असल्यामुळे, कारण जुलाब आणि उलटी हे फार डेंजरस असतं. कुठलं तरी एक असलं तर इतकं सिरियस नसतं, परंतु जुलाब आणि उलटी झाली तर त्याला फार तातडीने हे उपचार करावे लागतात. त्याला जर झाला तर 6 ते 24 तासात याच्यामध्येच उपचार करावे लागतात आणि त्यात फार त्रासदायकही होऊ शकतं. आता याच्यामध्ये आम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असताना जिथे जिथे कॉलरा झाला तिथे आम्हाला प्रथमतः जावं लागतं. सगळं दवाखाना बंद करून तिथे पहिल्यांदा जावं लागतं, कारण त्याच्यामध्ये साथ वाढण्याची फार शक्यता असते. पूर्वी आपण पाहिलं पट किंवा अशा त्याला पटके म्हणत होतो. असे गावाच्या गावं हे मृत्यू कमी पडत होते. कारण का त्यावेळेस आपल्याला इतके औषध पाणी नव्हते, सिरियसनेस नव्हता, त्यामुळे ते कॉलराने गावच्या गाव हे मृत्यूमुखी पडत होते. आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या तथागतांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये त्यांना जुलाब उलट्या हे फार झाल्या असल्यामुळे आणि त्यावेळेस उपचाराची आनंदवैद्य होता, त्यांनी त्याचे आपल्याकडे बरेचसे औषध दिले, परंतु जर ते औषध व्यवस्थित पुरेशा प्रमाणात जर गेले नाही तर ते जीवावरही बेततं. तर त्याचे तिथे लक्षणं पाहता किंवा परिस्थिती पाहता माझ्या अंदाजाप्रमाणे जवळजवळ त्यांना 6 ते 70 चाळ्यांच्या बाटल्या लागल्या असत्या. इतके त्यावेळेस त्यांची गंभीर परिस्थिती असते. आत्तासुद्धा आता ज्यांना कॉलरा होतो तर त्या कॉलरामध्ये प्रथमतः सलाईन लावलं जातं. सलाईनसुद्धा काही दिवस इतक्या लावून जातात की एक पेशंटला 60, 70 असे सलाईन लावून काही दिवस दोन्ही हाताला दोन्ही पायाला सुद्धा लावून भर असे हे प्रकारचे धोधो हे औषध त्याच्या शरीरात ओतलं जातं, कारण त्याला रिकव्हरी होणे फार महत्त्वाचं असतं. तर त्यावेळेस रिंगर लॅक्टर आणि नॉर्मल सलाईन हे लावले जातात. ग्लुकोज लावलं जात नाही. ग्लुकोजाने अजूनसुद्धा त्रास होण्याची शक्यता असते. तर अधूनमधून रिंगर लॅक्टेन नॉर्मल सलाईन दिले जातात. औषधं देताना अँटीबायोटिक दिले जातात, नामफ्लॉक्स दिले जातात, फिरोझोलाडेन दिले जातात. तर त्या तो पेशंट इतका सिरियस असतो की तो त्याला सतत अशी धाप लागते, कावरा होतो, नाडी ही मंद होते, छातीचे ठोके हे वाढलेले असतात आणि तो एक प्रकारचं भनिष्ठ होतो. शरीर हे थंड पडलेले असते, जोर उलटी होत असल्यामुळे त्याला कुठल्या प्रकारचे शुद्ध नसते. अशा परिस्थितीत त्याला हे ट्रीटमेंट देणं हे फार महत्त्वाचं असते. तर याच्याकरता आम्ही जेव्हा किंवा सरकारी डॉक्टरमध्ये असे आदेश असतात की त्यांनी प्रथम तिथे गावामध्ये जायचं, गावामध्ये जाऊन मुक्काम करायचा, 7 दिवस कमीत कमी मुक्काम करायचा आणि जोपर्यंत तुम्हाला कॉलराचा नवीन पेशंट सापडत नाही तोपर्यंत तुम्ही मुक्काम करणे फार महत्त्वाचं असते. त्याच्यामध्ये घरोघरी जाऊन मदर सोल्युशन पाण्याला फार महत्त्व असतं, कारण हे जे विकार होतात हे पाण्यामुळे होत असतात. त्यामुळे पाणी उकळून पिणं आणि त्याच्यामध्ये औषध टाकणं, मदर सोल्युशन टाकणं हे फार महत्त्वाचं असते. त्यावेळेस आमचा सगळा स्टाफ हा तिथंच मुक्कामला असतो आणि जोपर्यंत तो शेवटचा पेशंट संपूर्ण 7 दिवस तिथे होत नाही तर काही दिवस काय करतो, एकाच डॉक्टरवर त्याचा लोड येऊ नये म्हणून दुसरी बॅच तयार केली जाते, ती दुसरी बॅचही पाठवली जाते आणि अशा प्रकारे संपूर्ण गाव हे कव्हर करावं लागतं आणि आता ते मृत्यूचा प्रकार फार वाढतो. आता हा कॉलरा हा शक्यतो कुठे जास्त असतो, खेड म्हणजे राजगुरू, भोर, वेल्हा, मावळ, पुरंदर अशा ठिकाणी ह्याचं प्रमाण हे जास्त असतं, कारण
जिथं जिथं भात वगैरे असतो तिथं प्रमाण हे जास्तच असतात. आता जर आपलं पट्टे झालं, आता पुढचा विषम जर टायफॉइड याला विलेस टायफोसी हे जंतू हे त्या पेशंटच्या शरीरात जातात. त्या शरीरात गेल्यानंतर ते आतड्यात राहतात. आतड्यात राहिल्यानंतर एक प्रकारचा व्रण करतात. त्याला आपण आंत्रज्वरसुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये त्याचं मुख्य लक्षण म्हणजे पोट दुखतं आणि ताप फार असतो. ताप हा जवळजवळ 104 फॅरेनहाइटच्या वर जातं. अंगावर रॅश येते. त्याला झोप लागत नाही. कावरावर होतो. अंगावर असे पित्त ओढल्यासारखे होते. त्याचं जर आपण पोटावर असे बॅटरी घेऊन जर पाहिलं तर त्याच्यावर असे रॅश आलेले दिसतात, कारण ते आतड्या संबंधित असतात. पोटाला टेंडरनेस म्हणजे सूज आल्यासारखे दिसते. जीभ जर तपासली तर जीभ ही साईडला अशी चकचकीत असते, म्हणजे तिथे मळ नसतो. मधल्या बाजूला असतो, साईडला मळ नसतो, चकचकीत असते. त्याच्यावरून सुद्धा ते डायग्नोसिस केली जातं. संडास तपासली असता त्याच्यामध्ये लघवी ही पिवळसर असते. विलेस टायफोसी जंतू आढळतात आणि त्याचेसुद्धा जर लवकर उपचार केले नाही तर वाढत जातो. आता त्याचासुद्धा जो ताप असतो हा साधारण या फ्लूसारखाच असतो. त्या फ्लूमध्ये जसे आपल्याला सर्दी, ताप, खोकला येतो तसा फ्लूसारखाच असतो. परंतु याच्यामध्ये संध्याकाळी ताप येऊन तापाचं प्रमाण जास्त असतो. तो साध्या ट्रीटमेंटने बरा होत नाही. फ्लू असला की आपण पॅरासिटेमॉल देतो, परंतु ह्या टायफॉइडच्या याच्यामध्ये पॅरासिटेमॉल उपयोगी पडत नाही. त्यामुळे त्याला ट्रीटमेंट बदलावीच लागते. त्याला ट्रीटमेंट म्हणजे क्लोरोफिनिकॉल ह्या ज्या गोळ्या असतात, क्लोरोमायसिटिन याच गोळ्या त्याला द्याव्या लागतात. इत्यादीने त्याला काही उपयोग होत नाही आहे आणि हे लवकरात लवकर देणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये रक्त तपासलं असेल तर रक्तमध्ये बारक्या गाठी दिसतात. पोटाला सुस्त आलेलीच असते आणि आता त्याच्यावर जे पथ्य म्हणजे आता त्या पेशंटला थोडे शक्तिदायक त्याचे दिले पाहिजे. म्हणजे राजगिरा, जांभूळ, लिंबू रसाचं पाणी असं दिलं. साधे पचनाला योग्य असेच हे पदार्थ द्यावं लागतात. कारण आता त्याची आतड ही नाजूक झालेली असते. आता टायफॉइड पाहिलं. आता पुढचा कावीळ. आता सरांनी सांगितलेलंच आहे की कावीळ हे पाण्यामुळेच होतो. त्याचं प्रमाणही जास्त असतं आणि तो जर आपण लवकर आटोक्यात आणला नाही तर त्याच्यामुळे सेकंडरी कॉम्प्लिकेशन किंवा इतर होण्याची सुद्धा जास्त सांगू जाते. तर हा कावीळ काय असतं, पाण्यामध्ये रुबेला नावाचे जंतू असतात. हे पाणी दूषित पाणी हे पिण्यात आलं. हे शक्यतो कुठं आवडत नाही का, जिथं दाट वस्तीची शक्यता असते. आता दिल्ली किंवा मुंबईला, ठाणे, मालाड अशा ठिकाणी जास्त शक्यता असते. याच्यामध्ये दूषित पाणी तर जास्त असतं आणि ज्याच्या शरीरात प्रोटीन कमी असते किंवा जो अल्कोहोलिक असतो, लिव्हरचा त्रास असतो, अशांना हे जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या लोकांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याची शक्यता असते. तर याचे 2 प्रकार असतात. काविळीचे 2, एक रुद्रपद काविळा आणि एक रुद्रपद आणि एक सगळ्या आगावात असणारे रुबेला व्हायरस असतो. त्याच्यामध्ये एक बहुपित्त कामिळा आणि रुद्रपद कामिळा असे 2 असतात. तर याच्यामध्ये हे जे कावीळ असतात हे काविळीचे जंतू किंवा दूषित पाणी हे त्या पित्ताशयामध्ये जातात आणि तिथे त्याचं ते वाढ होते. तर जे आतड्यामध्ये पचण्याकरता जे पित्त लागतं ते पित्त हे शरीराला पित्ताशयातून व्यवस्थित तिथे पुरवलं जात नाही किंवा अडथळा येतो. त्याच्यामुळे हे होण्याची शक्यता असते. हे रुद्रपद कावीळमध्ये त्याच्या अडथळा येतो आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात हे आतड्यामध्ये जातं, काही प्रमाणामध्ये संपूर्ण शरीरभर पसरलं जातं. याच्यावरचं मुख्य लक्षण म्हणजे
लघवीला पिवळे होते, याच्यामध्ये संडास पातळ होते आणि पांढरे होते, कपड्यावर डाग पडतात, कपड्यावर डाग पडून त्याचा दुर्गंधसुद्धा पसरते, त्याचा चेहरा किंवा डोळे हे पिवळसर होतात. हे रुद्रप आणि बहुपित्त कामेला, हे दोन बहुपित्त कामेल्यामध्ये हे पित्त हे संपूर्ण शरीरातनं जाता काय हे शरीरभर पसरतं, पित्ताच्यातनं जाता शरीरभर पसरतं. त्यामुळे याचा हा शरीराचा जास्त असतो. ह्या कामेल्यामध्ये लिव्हर हे जास्त वाढलेलं असतं आणि याच्यामध्ये ताप मळमळ याचे प्रमाण हे जास्त असतात. अंग पिवळसर पडतं, लगेला पिवळसे पडते, संडास पिवळी होते. तर याच्यामध्ये सगळं काळजी घेण्याची जास्त गरज आहे. याच्यामध्ये हाय रिस्क कुठले तर ज्याच्या चेहऱ्यावर संपूर्ण सूज आली असेल ते फार डेंजरस असे समजले किंवा घातक समजले जाते. आणि याच्यामध्ये काय असतं, हे लिव्हरच्या ह्या पेशी ह्या मारले जातात, कुणकुणत केले जातात. त्यामुळे हे लिव्हर वाढलं जातं. लिव्हर वाढलं जातं तर काही काही लिव्हरमध्ये वाढ होऊन पोटामध्ये पाणी होण्याची शक्यता असते. हे पोटामध्ये पाणी जर झालं तर मात्र ते जास्त सिरियस आहे, घातक आहे आणि त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये हे आयुर्वेदिक औषध चांगलं असतं. आयुर्वेदमध्ये म्हणजे कसं त्याच्यात जे पुनर्नवा असतं, कुमारी आसव असतं, लिव्ह 50 नावाच्या जवळजवळ 3 महिने गोळ्या घ्याव्या लागतात. याच्यामध्ये किडनीवर सुद्धा इफेक्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्तीत जास्त बरं होईपर्यंत औषध घेणं हे महत्त्वाचं असते. त्याच्यात जे प्रवाळ पंचामृत असतं ते सुद्धा त्याच्यावर उपयोगी पडतं. भृंगराज म्हणून आहे ते सुद्धा उपयोगी पडतं, कोरफड उपयोगी पडतात. आता कावीळमध्ये आपण असं पाहतो किंवा लक्षात येतं किंवा ऐकतो की काही ठिकाणी म्हणजे लोणावळा साईडच्या ठिकाणी डोळ्यामध्ये औषध टाकलं की कावीळ बरी होते किंवा गाळ्यामध्ये माळ टाकले तर कावीळ ही बरी होते. पण ते तसं काही नसतं, हे सगळं खोटं असतं. डोळ्यामध्ये औषध टाकून काय कावीळ बरी होत नसते. किंवा माळ घातलेली सुद्धा ती माळ हे आपोआप नॅचरली खाली येतच असते. पण खाली आल्यानंतर असं लोकांना वाटतं की पित्त आपलं किंवा कावीळ हे कमी होत चाललेले, परंतु हे सगळं खोटं असतं. त्याच्या नादी न लागता औषधोपचार करणे हे फार महत्त्वाचं असते. आता आपण कावीळ पाहिला. आता लेप्टोपायरोसिस हा सुद्धा त्याचा लेप्टोरिया ह्या जीवाणूपासून होतो. तर हा सुद्धा शक्यतो हा मुंबईत दाट वस्तीच्या ठिकाणी, मग तो दिल्ली असेल, दाट वस्तीच्या ठिकाणी असेल, जिथून बाहेरून आलेले जास्त लोक असतील, परगावी लोक असतील, शेतामध्ये काम करणारे असतील, पशूच्या ठिकाणी पालन करणारे अशा ठिकाणी असतात. अशा ठिकाणी पाणी हे दूषित होतं. पाणी दूषित होतं आणि हे दूषित हे मुख्यतः कशामुळे होतात तर उंदीर आणि घुशी यांचे मलमूत्र पी आणि पाईप याच्या दूषित पाण्यामुळे ते पाणी खराब होतं आणि ज्यांच्या पायाला शक्यतो म्हणजे रिस्क कशाला समजतं ते जखम असते, त्या जखमेवरून हे जंतू हे त्याच्या शरीरात जातात. शरीरात गेल्यानंतर ते रक्तामध्ये पसरतात आणि रक्तामध्ये पसरल्यानंतर तर संपूर्ण शरीरावर पसरतो. याच्या मुख्य लक्षण म्हणजे काय तर पेशंटला ताप फार असतो, 104 फॅरेनच्या वर असा ताप असतो. ताप तो लवकर उतरत नसतो. तो एक तापामुळे भ्रमिष्ठासारखा राहतो, थंडी येतो. तापसुद्धा शक्यतो संध्याकाळच्या वेळेस येतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात डेंजरस म्हणजे त्याचे एक ऑर्गन्स हे कमी होत जातात किंवा फेल होत जातात. ह्या फेल होणाऱ्या ऑर्गन्समुळे त्याचे मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता असते. आता इथेसुद्धा मुंबईला मागच्या वर्षी जवळजवळ 6 ते 7 लोकांचा मृत्यू झाला ह्याच लेप्टोपायरोसिसमुळे. दिल्लीलासुद्धा 2 लोकांचा मृत्यू झाला. आपल्या पुण्यामध्ये वारजे या ठिकाणी
मागच्या वर्षी एका जणाचा मृत्यू झाला. तो तिथला नव्हता, तो मुंबईवरून आला होता. परंतु जर ते दुर्लक्षपणा केले तर ते आपल्याला घातक करू शकत असतात. कारण आपल्या शरीरातले हे ऑर्गन हे मारले जातात. एक एक अवयव हे कमी केले, एक एक अवयव हे मारले जाऊन त्याचा आपल्या शरीरावर किंवा आपल्या चायापाशात किंवा त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे ते काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. आता पोलिओसुद्धा हा पाण्यामुळे कसा होतो हा लोकांना बराचसा प्रश्न असतो. जेव्हा पूर्वी अमेरिकेला जास्त असेल, म्हणजे साधारण 20-30% तिथं जास्त होते. परंतु आता 1980 त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. पोलिओमध्ये काय असतं, PNA नावाचा जो सूक्ष्म व्हायरस असतो, तो सूक्ष्म व्हायरस हे त्या पेशंटचा आहे. शक्यतो लहान मुलांना म्हणजे 1 ते 5 वर्षाच्या ह्या मुलांना असण्याची जास्त शक्यता असते. तर या पेशंटच्या हे जे मुलं असतात त्यांच्या नाक आणि घसा याच्यामध्ये हे जंतू असतात. याच्या जंतूमध्ये म्हणजे ड्रॉपलेटमध्ये हे जंतू हे पाण्यामध्ये मिसळले जातात. पाण्यामध्ये विष्णूमध्ये हे मिसळले जातात आणि हे जंतू किंवा जो नर्सिंग केअर घेत असतो त्याच्यामध्ये त्याचे आईवडील असतील किंवा जो तो केअरटेकर असेल त्याच्यामार्फत हे पसरले जातात, माशामार्फत हे पसरले जातात. तर हे जंतू हे पोटामध्ये जातात. हे पोटामध्ये गेल्यानंतर आतड्यामध्ये जातात. आतड्यामध्ये त्याची वाढ होते आणि ही वाढ झाल्यानंतर ते आपल्या मणक्याच्या खाली L4 आणि L5 हा जो मणका आहे त्याच्यावर अटॅक करते. ह्या जो अटॅक केल्यामुळे तिथले हे पेशी हे संपूर्ण मारले जातात. ते पेशी मारले गेल्यामुळे वरतून जे बंधूकडून आपल्याला संवेदना मिळते, म्हणजे खाली पायापर्यंत जाण्याची जी संवेदना होते ती संवेदना नष्ट होते. तो भाग लोळा पडला जातो. त्याच्यावर आघातावर तो किती प्रकारात लोळा पडतो हे सुद्धा अवलंबून असते. तर ते जे मांसपेशी आहे हे त्या मणक्यावर अटॅक करून ते संपूर्ण मारले जातात. जीवजंतू हे मारले जातात. पोषक जीवजंतू हे मारले जातात आणि तो भाग हा लोळा पडला जातो. तर याला उपचार म्हणजे काय, तर ऑपरेशनसुद्धा येतो, स्प्लिट बनवली जाते आणि मसाज फिजिओथेरपी ही केली जाते. परंतु ते फार लवकर तातडीने करणे हे फार गरजेचं आहे. पोलिओ वॅक्सिन असतात ते पोलिओ वॅक्सिनसुद्धा आपण ते देत असतो. तर हे झालं पोलिओचं झालं. आता मलेरिया. मागच्या वेळेस आपण मलेरियाबद्दल पाहिलेलंच आहे. मलेरिया हे दूषित पाण्यामुळे, डबक्यामुळे, डासामुळे, पॅरासाईट म्हणजे ह्या परावलंबी जो डास असतो त्याच्यामुळे होतो. त्याच्यामध्ये ॲनिफॅलिस, क्युलिस, एडिस इजिप्ती हे जे डास असतात त्याच्यातले ॲनोफिलिस मादी ही दूषित माणसाला जर चावले गेले तर ते मलेरियाची जंतू चावल्यानंतर मलेरियाची जंतू हे त्याच्या पोटामध्ये जातात. ते पोटामध्ये गेल्यानंतर जो निरोगी माणूस असतो त्या शरीरात जातात आणि त्याच्या शरीरात गेल्यानंतर त्याला मलेरिया होण्याची शक्यता जास्त असते. एडिस इजिप्ती यांनी डास होतो हे आपण मागच्या वेळेस पाहिलेलेच आहे. तर फर्सीपुरम नावाचा एक डास असतो. डास म्हणण्यापेक्षा रोग मलेरियापासून असतो, तो मात्र डेंजरस असतो. त्याला व्हायमॅक्स हे टॅब्लेट ही दिली जाते. तर मलेरियाचं प्रिकॉशन घेण्याकरता ते घरातल्या शेजारचे डबके, पाणी याचं शुद्धीकरण क्लोरीन टाकणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये आपण ते झोपताना ऑडोमास लावू शकतो. ऑडोमास किंवा रिप्लेंट असे मच्छरदाणी रिप्लेंट लावू शकतो. अशा प्रकारे आपण काळजी घेऊन त्याला जास्तीत मच्छरदाणी लावू शकतो. अशा प्रकारे काळजी घेऊन आपण त्याच्यापासून संरक्षण करू शकतो. तर हे ज्या याच्यामध्ये त्या क्लोरोक्विन नावाच्या गोळ्या ज्या असतात तेच त्याच्यावर उपयोग पडते. इतर कुठलंही औषधं हे त्याच्यावर उपयोग पडत नाही. त्याला ह्या क्लोरोक्विनच्या डोस आणि
व्यवस्थित त्या मात्रेने दिले गेले पाहिजे. क्लोरोकेट आणि प्रायमेट ह्याच गोळ्या त्याला उपयोग करतात. त्याचं मुख्य लक्षण म्हणजे त्या पेशंटला थंडी ताप येत असतो. थंडी ताप आलं असं रायगर येतात त्याचा. थंडी ताप आले की मग तो मलेरियाचा हा आपण समजला जातो. बरं नंतर आपण ते गिनीवर पाहू. गिनीवर म्हणून आता इराडिक झालेला प्रोग्राम आहे. म्हणजे पूर्वी नारू चालू म्हणजे जुन्या लोकांना ऐकले असेल नारू हे झाड कसं होता तर त्या दूषित पाणी हे पिल्लांचं पोटात जात होतं. ते पोटात त्याचे ते अंड निर्माण होते. ते आपल्या पोटातून खाली येत होते आणि जमीन पायाकडे गेल्यानंतर नारू हा म्हणजे अँकल म्हणजे तुमचा गोटा ह्या ठिकाणी त्याची सूज येत असते आणि त्या सुजेतून तो 2-3 इंचाचा जंतू हा असा बाहेर पडतो. कारण हे सांगण्याचं कारण म्हणजे हा आता इरेडिक झालेला प्रोग्राम आहे. भारतामधून हद्दपार झालेला आहे. परंतु हा पेशंट मी फुरसुंगीला असताना 1982 साली पाहिला होता. त्यामुळे त्याचा उल्लेख करतो. परंतु हा आता प्रोग्राम इरेडिक झालेला आहे. नारूचं निर्मूलन झालेलं आहे. आता सर्दी आणि खोकला. सर्दी खोकला हे हवामानातले जो बदल झालेला असतो. हवामानामध्ये आर्द्रता आलेली असते. आर्द्रता आल्यामुळे आपल्याकडे प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. भूक कमी लागते. तर त्याच्यामध्ये रायडोरस हा आणि सांगायचं म्हणजे हे जे सर्दी खोकल्याचे आहेत ना जवळजवळ 200 प्रकारचे व्हायरस असतात. त्यामुळे कुठल्याही नक्की होत नाही. तर त्याच्यात व्हेनो व्हायरस आणि स्टेप्टोकॉकाय हे जे व्हायरस असतात त्या व्हायरसने होण्याची जास्त शक्यता असते. तर याच्यामध्ये जर आत्ता मुलाला की पेशंटला जसा सर्दी असेल तर त्या तशी काही ट्रीटमेंटची गरज नसते. परंतु जर सर्दी येते ताप जर आला असेल तर मात्र त्याचे औषध घेण्याची गरज असते. अदरवाईज दिस इज नॉट नो यूज. तर त्या सर्दी ही सर्दी जाण्याकरता आपण साधे सर्दी खोकला जाण्याकरता साधे औषध घेतलं. जर साधे घेण्याकरता ॲलोपॅथीमध्ये कोरस असते, टोसॅक्स असते. आयुर्वेदिक घेतला तर अडोळसा सिरप असतो. असे कुमारासोस असे प्रकारचे हे पर्यंत साधे असतात. आणि साधे आपण घरामध्ये अंड सुंठ आलं किंवा त्याच्यात मध हे टाकून घेतलं तरी चालतं. आणि जर त्याच्यात जर आपल्याला जर काढा वगैरे करायचा झाला तर साधारण 1-2 चमच्यामध्ये तुळशीचे हे 4-5 पानं टाकावे. मीठ काळे बनवून काळे असतात ना ते काय असतात मिरं राईट मिरं टाकावे. थोडी हळद टाकावे आणि तुळशीचे पानं तर टाकलेलेच आहेत. अशा प्रकारे जर आपण घेतलं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला बराचसा फायदा होतो. आणि ॲलोपॅथिक याच्यात मग ते कोरॅक्स वगैरे आहे. ॲलोपॅथिकमध्ये CPNच्या गोळ्या देतात. CPN म्हणजे क्लोरोडिफ्लेमिक टॅब्लेट याच्यावर किंवा डेक्सामेथॅझोन हे जर दिल्यानंतर सर्दी खोकला हा कमी होतो. आता लिंबूपाणी म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवणार. लिंबूपाणी, पुदिना, लसूण हे जे घरातले जे साधे वस्तू असतात आलं लिंबू हे सुद्धा फार उपयोगी पडतात. त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती ही वाढली जाते. तसंच जर प्रतिकारशक्ती जर वाढवण्यात जाते तर फळे म्हणजे कुठले येतात जांभूळ, सीताफळ, पियर, पेरू, डाळिंब या याच्यामध्ये ताज्यामध्ये प्रतिकारशक्ती ही जास्त असते. त्यामुळे आपण या पावसाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा त्याला आपण प्रतिकार करू शकतो. तसंच स्किन डिसीजमध्ये पाहिलं तर चिखल्या होण्याचे प्रमाण जरा जास्त होते किंवा त्वचा रोगसुद्धा होते. चिखल्यामध्ये फंगल इन्फेक्शन असतं. ते सतत पावसामध्ये असतात. ते जीवजंतू तिथे जमा होतात. त्यामुळे चिखल्या होतात. चिखल्यामध्ये कोडरायनोझोलची पावडर असते ती पावडर टाकली जाते. ॲलोपॅथीमध्ये श्वेतमलम असतो, अमृतमलम असतो. ॲलोपॅथीमध्ये कोडरायनोझोल पावडर आपण टाकली
त्वचारोगसुद्धा होतात. त्वचारोगावर होतो तर आपले कपडे हे ओलसर असतात, लवकर सुकले जात नाही, ते तिथंच राहतात. त्यामुळे जिथे जिथे सुकले जात नाही तिथे ते त्वचारोग होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शक्यतो कपडे कोरडे असणे फार महत्त्वाचं असते. त्याच्याकरता कोल्ड मॅनेजरची पावडर हे लावणे फार महत्त्वाचं असते. खात असेल तर ॲट्रॅक्स नावाचा मार्ग असतो, तो लावल्याने सुद्धा बराचसा फरक पडतो. तर अशा प्रकारे आपण बरेचसे ह्या पाण्यामध्ये होणारे हे विकार पाहिलेले असतात. तर याच्यामध्ये फक्त म्हणजे वॅक्सिन कुठले असतात की त्याच्यामध्ये टायफॉईडवरचा वॅक्सिन असतो, पोलिओला ओरल पोलिओचं असतात. पोलिओचे ओरल पोलिओ वॅक्सिन असतात हे 2 प्रकारचे असतात. एक तोंडाने घ्यायचे असतात. तोंडाने वॅक्सिन घेणे जास्त फायदेशीर असतात, कारण ते जंतू असतात हे घशामध्ये पोटामध्ये असतात. इंजेक्शन पण असतात, पण इंजेक्शनपेक्षा ओरल पोलिओ वॅक्सिन हे घेणं हे चांगलं फायदेशीर असतं. फ्लूचं वॅक्सिन असतं, टायफॉईडचं असतं. अशा प्रकारे सुद्धा हे जे बाकीचे लोक असतात एवढेच फक्त वॅक्सिनचे असतात, बाकीच्याला वॅक्सिन नसतं. तर आपण त्याकरता स्वतःवरून काळजी घेणे महत्त्वाचं असतं. आणि जास्त कॉमन म्हणजे पाणी उकळून पिणं हे फार महत्त्वाचं असते. पाणी उकळून पिणं, कारण बरेचसे हे वॉटरबॉर्न डिसीज हे पाण्यामुळे झालेले असतात. तर याच्यामध्ये पाणी उकळून घेणं फार महत्त्वाचं असते. जुलाब वगैरे होत असतात, तांदळाचे पेस्ट किंवा हलके जे असतात ते खाणं महत्त्वाचं असतं. पौष्टिकमध्ये मनुका असतात, ड्रायफ्रूट असतात, ते खाणं महत्त्वाचं असते. पालेभाज्या खाण्याबद्दल सगळं सांभाळून खावं, कारण पालेभाज्यामध्ये ह्या दिवसामध्ये जुलाब होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे आपल्याला जितकी माहिती सांगता येईल तितकी मी सांगितलं एवढं विचार आहे. धन्यवाद साहेब. डॉक्टर कठाणे साहेबांनी आपल्याला जवळपास 2 तासपर्यंत सर्वच म्हणजे या पावसाच्या काळामध्ये आपल्याला कुठल्या बिमाऱ्या होऊ शकतात आणि त्याच्यापासून त्याचे सिम्पटम्स काय आहे आणि त्याच्यापासून प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे हे फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे कुठलीही गोष्ट होण्याच्या आधी त्याचं जर आपण प्रिकॉशन घेतलं, काळजी घेतली तर ते फारच चांगल्या पद्धतीनं पूर्ण आपल्या परिवारामध्ये आपण श्रेष्ठ आहात तर आपल्या परिवारामध्ये तसेच याची काळजी घ्यायची आहे. कठाणे साहेबांनी फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याच्यासाठी त्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष काश वाघमारे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष करायचं आहे. सर्व महापुरुषांना अभिवादन. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर कठाणे साहेब, प्रबुद्ध प्रेरणावारांचे अध्यक्ष अवजरे साहेब, उपस्थित सर्व उपासक उपासिका. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पाण्याबद्दल चोरे साहेबांनी सुंदर संगीत गायलं आणि कठाणे साहेबांनी जे काही आजार आहेत, संसर्गजन्य आजार, त्या आजाराची आपल्याला छान माहिती दिली. ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस झाला मोठा. माणसाच्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे. आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 70% पाण्याचा अंश आहे. आणि आपल्या बुद्ध धर्माच्या याच्यातून पाहायचं झालं तर पाण्यामुळे विविध आजार होतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये जीवजंतूचा निर्मिती होते आणि या काळामध्ये संसर्गजन्य जे आजार असतात त्याचं प्रमाण खूप वाढतं आहे आणि मोठमोठ्या साथीहून बरंचसं म्हणजे मृत्यू येतो लोकांना. तर हे पाहून बुद्धाने वर्षावास सुरू केला त्या काळामध्ये. त्यानंतरच्या काळामध्ये पाण्याचं महत्त्व घेऊन सम्राट अशोकाने
रस्त्याच्या कडेला पाणवठे, नुसतेच माणसासाठी नव्हे तर जनावरांच्यासाठी सुद्धा पाण्याची सोय केली होती. असं हे खूप छान पाणी जीवनाला आवश्यक असणारं, मानवी जीवनाला आवश्यक असणारं, जगामध्ये जेवढे काही शहरं आहेत ते शहरसुद्धा जिथे जिथे नदी आहेत त्याच्या शेजारीच बसलेले आहेत. आता स्वरूप बदलत चाललं या काळामध्ये, कारण की आजकाल पाणी आपण कुठेही नेऊ शकतो. तर आता डॉक्टर साहेबांनी पाण्याबद्दल आजाराबद्दल सगळं सांगितलं आहे. आता मी तर काही डॉक्टर नाही, जनरल सांगू शकतो. तर पाणी आणि संसर्गजन्य आजार असं म्हणतात की ज्याचं आरोग्य चांगलं तो माणूस सगळ्यात श्रीमंत. आणि आपला योगायोग आहे, आपल्या विहारामध्ये श्रीमंताची संख्या जास्त आहे. ज्येष्ठ नागरिक संघ 2 दिवसाआड वडापार्टी त्यांना बरोबर ना, म्हणजे जनरली हे जे काही पावसाळ्यामध्ये पदार्थ खातो त्याच्यामुळे आजार होतात. हगवण यासारखे प्रकार संसर्गाचा आजार वाढतो. पण आपल्या इथले सगळे नागरिक एकदम आनंदी आहेत. आनंदी असलेल्या माणसाला कुठलाही आजार शिवत नाही. असं आज परिस्थिती पाहिली आपण तर आरोग्य विभाग आणि आजार याचा जवळ संबंध आहे. आज जर आपण पाहिलं तर आरोग्यविषयक 195 देशांच्या क्रमांकामध्ये आपला 66वा नंबर लागतो. म्हणजे आरोग्य सुविधा आपल्यापर्यंत अजून पोचलेल्या नाही. 50 वर्षाआधी कदाचित आपल्याला कोणी पाणी विकत द्यायचं म्हटलं तर प्रश्न पडायचा. पण आता आपल्याला पाणी विकत घेऊन पिल्याशिवाय पर्याय नाही. कारण की मला आठवतं आमच्या गावात वर्धा नदी होती. आम्ही बिनधास्तपणे पाणी नदीचं प्यायचं. आता आपण पिऊ शकतो का? भारतातल्या कुठल्याही नदीचं डायरेक्ट पाणी आपण पिऊ शकत नाही. कारण एवढं प्रदूषण वाढलेलं आहे, एवढं केमिकल्सयुक्त पाणी येतं आहे. तर खरं आजाराला कारण म्हणजे पाणीच आहे. जेवढं शुद्ध पाणी तेवढं आपलं आरोग्य शुद्ध. तर आज पाहतो आपण दुधामध्ये पाण्याची भेसळ. आज तुकाराम मुंढे, मला तर वाटते आजच्या आपल्या भारत देशामध्ये 2च व्यक्ती काम करतात असं दिसते. एक थलपती, त्यांनी मी काल परवा एका आरोग्य जिथे मॅटर्निटी होम असतं, लहान मुलांचा जन्म दिला जातो, तिथे काय व्यवस्था आहे, अचानक भेट दिली. हे आपण पिक्चरमध्ये पाहतो. पण त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली आणि तिथलं चित्र समाजापुढं आणलं. त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये तुकाराम मुंढे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या डिपार्टमेंटमधून धाडी टाकल्या जातात. आणि दुधामध्ये किती भेसळ. आज मला सांगा, पश्चिम महाराष्ट्र हा सगळ्यात दुधाचा महापूर वाहणारा विभाग आहे. आणि सातारा, सांगली कितीतरी टँकर पाणी दूध ओतून देतात. त्याला कारण काय? म्हणजे आपण आतापर्यंत भेसळयुक्त दूध पित होतो असा त्याचा अर्थ निघतो. तर असं हे पाणी माणसाला जीवन नाही देतं आणि माणसाला जीवनही संपवतं. तर जास्तीत जास्त आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी स्वच्छ पाणी, जसं आपल्याला स्वच्छता, आरोग्य ह्या गोष्टी आवश्यक आहे. आता पाण्याचं महत्त्व किती आहे याच्याबद्दल एक गोष्ट सांगतो आणि माझं मी संपवतो. असं म्हणतात की जेव्हा सिकंदर भारतात आला, तो जिंकत आला तिकडून. आणि जिंकत आल्यानंतर इथे त्याला दिसलं का खूप साधू आहे, संन्यासी आहेत. ते एका साधूशी त्याचा वादविवाद होतो. तो साधूला म्हणतो सिकंदर, तेरे पास क्या है? तेरे को कपड़े पहनने को नहीं, रहने को घर नहीं, क्या है? मेरे पास देख कितना है. मैं वहाँ से अरबस्तान से लेके इंडिया तक जीतते आया. और वो भी मैं ऐसे नहीं, मेरे तलवार के और मनगढ़ से जोर से जीतते आया. इतना मेरे पास साम्राज्य, तेरे पास क्या है? तो संन्यासी म्हणतो, तुला कोण सांगितलं माझ्याकडे काही नाही? तो म्हणते, तुझं नजर जाते ना तिथपर्यंत माझं अंगण आहे म्हणतो. आणि हे आकाश आहे, हे माझं छत आहे. आणि हे मिळवण्यासाठी मला काही तलवारीची गरज पडली नाही. हे मला ज्यांनी बनवलं त्याचं मी हे करून बिना तलवारीने, बिना शक्तीने मिळवलेलं आहे. तू तुझ्या सामर्थ्यावर एवढा गर्व करू नको. साधू त्याला म्हणतो. तो साधू म्हणतो, असं समज की तू आता परत तुझ्या देशात चालला. आणि परत जाता वाळवंट आहे मध्ये, अफगाणिस्तान, अरबस्तान हे सगळे वाळवंटी प्रदेश आहे. आणि तिथे तू पोचला आणि तिथे तर पाण्याची काही सोय नाही आणि तुला पाणीच भेटलं नाही. आणि आता पाणी जर भेटलं नाही तर तू मरणार. तर अशा ठिकाणी जर मी पोचलो
आणि तू व्याकुळ आहेस पाणी दे मला, तर तू मला काय देशील मी तुझा जीव वाचवतो पाणी देण्यासाठी. तो म्हणतो जीवित वाचवणं आवश्यक आहे, असं असेल तर मी माझं अर्ध साम्राज्य देईल, पण पाणी मला प्यायला दे. तो म्हणतो मी मानेल तेव्हा ना, अजून सांग, मी नाही देत तुला पाणी, अजून सांग तो काय देऊ शकतो. तो म्हणतो जीवित वाचला पाहिजे, पाणी तर भेटलं पाहिजे, मी माझं सगळं साम्राज्य देऊन टाकू, पण मला एक घोट पाणी दे. मग शेवटी तो साधू म्हणतो तू जे काय आयुष्यभर कमवलं त्याची किंमत काय, लोटाभर पाणी. धन्यवाद. धन्यवाद प्रकाश वाघमारे साहेब. त्यांनी म्हणजे पाण्याचं महत्त्व हे एका सिकंदराच्या गोष्टीतून कशा पद्धतीने आपल्याला काय महत्त्व आहे आपण सर्व जाणत आहे. आता आपल्याला पाणी उपलब्ध होतं, परंतु कधीकधी असा पण काळ होता की वाट्यानं ताटणीनं एक लोटांनी आम्ही विहिरीतून पाणी काढलं आहे आणि त्याला तर खरंच परिस्थिती फार बदललेली आहे. आपल्याला तसं नसायला पाहिजे. म्हणून जे कोणी पाण्याचा अपव्यय करतील तर त्यांना आपण सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. शिवाय जो तो आपल्या परीनं त्याचा अर्थ लावतो. फार चांगल्या पद्धतीनं आजच्या अध्यक्ष भाषणाला दिले आहेत. आणि तेव्हा वाघमारे साहेब, भीमराव वाघमारे साहेब बोधाचार्य करतील अशी मी त्यांना संघातर्फे विनंती करतो. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, पूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले या रत्नांना अभिवादन करून विचार मंचावरील अध्यक्ष अवतरे साहेब आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे आणि वक्ते सुरेश कटारे साहेब, आपल्या सर्वांना तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनींना सप्रेम जयभीम करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा गोड कार्यक्रम माझ्याकडे दिला आहे, तो मी माझ्यापर्यंत पार पाडतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने केलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वागत गीत आमचे विजय चौरे साहेब यांनी गायलेले आणि त्याबद्दल त्यांचं संघाच्या वतीने मी आभार मानतो. त्यांच्याबद्दल टाळा. तसेच आजच्या कार्यक्रमाचे जे वक्ते आपल्याला लाभलेले सुरेश काटाणे साहेब, डॉक्टर सुरेश काटाणे साहेब, खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपण पावसाळ्याच्या दिवसात काय काळजी घेतली पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय खायला नाही पाहिजे. आपल्याला खरोखर या साध्या साध्या गोष्टी असतात, पण आपल्याला माहीत नसतात. जे साध्या आपण म्हणतो पावसाळ्यात उलट्या जुलाब होणं, हे आपल्याला किरकोळ वाटतात, पण ते किरकोळ आवाजासुद्धा माणसाच्या जीवावर बेतू शकतात. हे कटाणे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आता आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला साहेब ते आपल्याला औषध गोळ्या देतात, पण काय झालं, कशामुळे झालं, तू काय केलं पाहिजे हे डॉक्टर कधी सांगत नाहीत. म्हणजे कटाणे साहेबांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सविस्तर माहिती सांगितलेली आहे. कोणत्या आजारामुळं काय होतं, कोणत्या आजाराचं आपण दुर्लक्ष केलं तर त्याचा पुढचा आजार काय होऊ शकतो, हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेले. खरोखर मी त्यांच्या संघाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे साहेब यांनीसुद्धा आपल्याला पाण्याचं महत्त्व सांगितलं. पाण्याचं महत्त्व सांगून पाणी कसं प्यायलं पाहिजे, कसं वापर केला पाहिजे, या पद्धतीची पाण्याचं बद्दल सांगितले. आणि त्यांनीसुद्धा आरोग्याबद्दल आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचंसुद्धा संघाच्या वतीने आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन विजय नाकले सर यांनी केलेले अतिशय चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचलन करतात आणि त्यांनी केलेले. आणि तसंच त्यांनी ध्यान पण घेतलेलं आहे, चांगल्या पद्धतीने ध्यान घेतात. तर विजय नाकले साहेबांचं सुद्धा खूप खूप मी संघाच्या वतीने आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अल्पहार आमचे संघाचे अध्यक्ष अशोक अवचरे साहेब यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाचा अल्पहार आहे. तर त्याबद्दल त्यांच्यासाठी 3 वेळा आपण टाळ्या वाजवूया. माझा आभाराचं काम जवळजवळ संपलेलं आहे. तर मी